टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत मंजूर झालेला पूर्णा देगाव सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या सुमारे 7 कोटी रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते देगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले। या कार्यक्रमाचे नियोजन देगावचे सरपंच रत्नाकर सूर्यवंशी यांनी केले होते। यावेळी पूर्णा नगर अध्यक्ष प्रतिनिधी बंटी कदम, आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे, मित्रमंडळाचे तालुका अध्यक्ष सुभाष देसाई, पूर्णा नगर परिषदेचे उपाध्यक्ष मुकुंद भोळे, संचय निराधार समितीचे अध्यक्ष सैनाशी माटे, पंचायत समिती सदस्य रमेश सूर्यवंशी, हरिभाऊ कदम, सरपंच विलास कराळे, सुरेश गिरी, माधव बनसोडे, गंगाधर बोकारे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष उत्तमराव ढोणे, नगरसेवक ॲडव्होकेट राजेश भालेराव, उपसरपंच महाजी देसाई, सरपंच बाळू डाकोरे, शेषराव खंदारे, बाळासाहेब काळबांडे, दाजीबा भोसले, गोपाळ बोबडे, मुख्यमंत्री सडक योजनेचे अभियंता राठोड, अभियंता कुलकर्णी, सुदर्शन ढोणे, नागेश एगडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या महत्त्वाकांक्षी रस्त्याच्या कामामुळे पूर्णा देगाव मार्गाची वाहतूक अधिक सुरक्षित, सुकर आणि गतिमान होणार असून परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अंकुश सूर्यवंशी, ओमकार वळसे, माधव मोरे, हरिभाऊ सूर्यवंशी, विजय वळसे, सोमेश पारडकर यांच्यासह ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन देगावचे सरपंच रत्नाकर सूर्यवंशी यांनी केले। अनेक वर्षांचं जे काही रस्त्याचं काम होतं, भूमिपूजन केलेलं आहे, काय सांगाल? आजचा दिवस खूप आनंदी आहे आणि खूप आनंद या गोष्टीचा वाटतो की मी ज्या गावामध्ये सकाळी गुंडेगावामध्ये गेलो, 8 वाजता सकाळी उद्घाटन केलं। त्या गावातील अक्षरशः एवढे लोक खुश झाले की साहेब आमचा 20-25 वर्षाचा 30 वर्षाचा प्रश्न सुटला। म्हणजे त्याच्यानंतर तिथनं मी राणी सावरगावला गेलो, तर राणी सावरगाव तर अक्षरशः काही लोकांनी डोळ्यात पाणी आणलं। म्हणजे आज 30-40 वर्षानंतरचा आम्ही रोड होतो म्हणून। त्याच्यानंतर आम्ही धारासूरला आलो, धारासूरचे तर एवढे भावनिक लोक झाले। आणि इथं बघितलं असेल आपण, म्हणजे हे एकंदरीत म्हणजे एक खूप आनंद झाला या गोष्टीचा की बा लोक म्हणजे किती माझे लोक खुश झाले, किती माझे शेतकरी खुश झाले, ह्या गोष्टीचा एक आनंद वाटतो। कामाची दर्जा 100% राहील, कारण का 10 वर्ष त्याचं म्हणजे मेंटेनन्स आहे आणि मेंटेनन्स असल्यामुळं ते काम चांगलंच होईल। आणि कॉन्क्रीट रस्ता आहे ना, त्याच्यामुळं तो काही प्रॉब्लेम होणार नाही। आणि 375चा रस्ता आहे आणि ह्या म्हणजे जवळजवळ 6 मीटरचा म्हणजे टॉप राहील त्या रस्त्याचा आणि तो खूप चांगला रस्ता राहणार आहे आणि त्याचे मेंटेनन्ससाठी पैसे ठेवलेले आहेत सरकारने। किती किंमत आहे सरकारची? त्या इथल्या रस्त्याची मला वाटतं की तरी 7.5 कोटी आहे। काय लोक 65 कोटीचं काम आहे आणि 65 कोटीच्या कामामध्ये 11च रस्ते आणि खूप लवकर काम सुरू होईल आणि कॉन्ट्रॅक्टर पण खूप चांगला आहे आणि लवकर काम या कामासाठी सर तुम्ही 2023 पासून सुरुवात केली होती, पण आज 26 आहे। 2023चं काम मंजूर आहे, पण मध्ये ज्या कॉन्ट्रॅक्टने भरलं त्यांनी तो म्हणजे काम करायची त्यांनी इच्छा नाही व्यक्त केली। मग त्याला दुसरीकडे कुठं काम होणार आहे, तर मग तो काम सोडून दिलं त्यांनी। दुसऱ्यांदा त्यांनीच भरलं, पुन्हा दुसऱ्यांदा त्यांनी भरलं। आता मला कधी डाऊट होतो की त्यांनी 2दा भरलं आणि 2दा त्यांना काम नाही केलं, तर त्याला माझं कामं डिले करायचं होतं का काय मला माहीत नाही। पण लकीली नंतर काम भरलं, मिळालं, आज कामाचं उद्घाटन करतो, त्याच्यामुळं आनंद वाटतो। काय लोकांसाठी काय आव्हान असेल या रस्त्यावर? नाही, लोकांसाठी एवढंच आहे की लोकांनी आता जसं मी ज्या पद्धतीनं सांगितलं किंवा हे 500 मिलीचा रोड आहे त्या पद्धतीनं, जसं DLCचं बद्दल सांगितलं, मग खडीचं किती MM आहे सांगितलं, 75पर्यंत 2 थर आहे, DLCचं 100 MM थर आहे, दुसरं आणखीन एक 100, कॉन्क्रीट आहे 150 MM। ते सगळं गावाने जिम्मेदारी आहे म्हणजे आपल्या चांगल्या सुज्ञ लोकांची, चांगलं काम करून घेतलं पाहिजे। धन्यवाद। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सुशील गायकवाड। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।